की मी अशोकला देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. वास्तविक माझी तब्येत बरी नाही, पण अशोकची माझी पहिली भेट अगदी अशा तर मी अशी पाथरे येथे नाटकात काम करत होतो आणि साहित्य संघ मंदिरात हा आला होता. त्यावेळी त्यांनी नुकतंच दादा कोंडकेच्या पहिल्या चित्रपटात काम केलं होतं असतो आणि तेव्हा मला अतिशय म्हणून मी मुद्दामहून ओळख करून घेतली त्याची की माझं नाव मोहन आगाशे, अशोक तुझं काम मला फार आवडलेलं आहे आणि तेव्हापासून त्याची कामं मी बघत राहतोय. शिवाय त्याची बायको ही पण माझी मैत्रीण आहे, कारण तिची आई ऑल इंडिया रेडिओवर होती मुंबईच्या आणि आमची एक रशियन कॉमन मैत्रीण असल्यामुळे आणि तेव्हापासून अशोकसारखा माणूस फार विरळ आहे. काहीही कुठल्याही तऱ्हेचा इगो त्याला नाही, सगळ्यांना मदत करणार आहे, शांत आहे, बडेजाव करत नाही आणि मला त्याला हे दिलं पाहिजे हे मला स्वतःला आत्म वाटल्यामुळं मी इथे आलेलो आहे आणि आता त्यांनी 2 शब्द बोलावे अशी माझी इच्छा. आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मला हा पुरस्कार तुम्ही दिलेला आहे. पुण्याच्या लोकांनी नेहमीच माझं कौतुक केलेलं आहे, मला माहिती आहे. आजचं महत्त्व विशेष असं आहे, यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार एका थोर व्यक्तिमत्वाचा पुरस्कार माझ्या एका चांगल्या मित्राच्या हातून मला मिळतोय, मोहन आगाशे. आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मोहन आगाशे बरेच वरती होते टॉपला. त्यांची कामं नाटकात त्यावेळेला फार चांगली होती, गाजली होती. तो माझी ओळख करून घ्यायला आला होता, पण तरी मी त्याला पाहत होतो, कारण असं मी जवळून त्याला कधीच पाहिलं नव्हतं त्यावेळेला. काय आहे आजचा हा पुरस्कार हा मी एकंदर माझ्या लोकांच्या जी त्यांची भावना आहे माझ्याबद्दल त्याचं प्रतीक समजतो. मला असे पुरस्कार पुण्यामध्ये वारंवार मिळालेले आहेत आणि मी ते सगळेही जपून ठेवलेले आहेत. मला मुद्दाम इथे बोलून तुम्ही हा जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी अतिशय तुमचा ऋणी आहे. हे तुमचं प्रेम मी कधी विसरणार नाही, विसरू शकत नाही. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. बँक ऑफ महाराष्ट्रातले आज देशभरातले 1000 कर्मचारी बँकेच्या मुख्यालयासमोर जे लोकमंगल समोर धरणे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. हा धरणे कार्यक्रम मुख्यतः नोकर भरती करण्यात यावी या मागणीसाठी आहे. बँकेने गेल्या 10 वर्षात डेथ रिटायरमेंट रेसिग्नेशनच्या जागा देखील भरलेल्या नाही. बँकेच्या या 10 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त शाखा उघडल्या. या 10 वर्षामध्ये बँकेचा व्यवसाय तिपटीने वाढला आणि कर्मचारी भरती न केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा ताण खूप वाढलेला आहे. काम आणि खाजगी आयुष्य याच्यामध्ये एक असमतोल निर्माण झालेला आहे. हे सगळं लक्षात घेतलं तर कर्मचाऱ्यांमध्ये एक विफलतेची भावना निर्माण झालेली आहे. म्हणून आज हे सगळे कर्मचारी धरणे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. बँक व्यवस्थापनाने पुढच्या 2 दिवसामध्ये जर काही ठोस ऑफर युनियन्सना दिली नाही तर 20 तारखेचा संप अटळ बनणार आहे आणि 20 तारखेच्या संपामध्ये आम्ही आणखीही काही मागण्यांचा अंतर्भाव केलेला आहे. बँक व्यवस्थापन गेल्या काही वर्षापासून कर्मचाऱ्यांशी संबंधित सगळे निर्णय हे एकतर्फी घेत आहे. मान्यताप्राप्त संघटनेशी करार करून निर्णय घेण्यात येत नाही. तसंच हायकोर्टाने दिलेला निवाडा
कायद्यातल्या तरतुदी या सरळ सरळ बँक व्यवस्थापनाकडून धाब्यावर बसवल्या जात आहेत. याच्या विरोधामध्ये ही धरणं आणि मग